सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या चरणी नतमस्तक होऊन पंढरपूरच्या विठू माऊलींच्या सावलीत, अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांच्या सानिध्यात, तुळजापूरच्या आई तुळजाभवानीच्या ओटीमध्ये बसलेल्या सोलापूर शहराच्या 2026-27 चे अर्थसंकल्प सादर करताना मला स्थायी समिती सभापती या नात्याने अत्यंत आनंद व अभिमान वाटत आहे। माननीय महापौर व सभासद बंधू भगिनींनो, सन 2026-27 चे अंदाजपत्रक अ, क व ड आपल्या पुढे सादर करीत आहे। माननीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी आमची दिनांक 6 मार्च 2026 रोजी निवड झाली आहे। यानंतर माननीय आयुक्तांनी दिनांक 13 मार्च 2026 रोजी सादर केलेल्या अंदाजपत्रकावर माननीय स्थायी समिती सदस्य समवेत विचार विनिमय करून माननीय स्थायी समितीने फेरबदल करून अंदाजपत्रक माननीय महानगरपालिकेकडे सादर केलेले आहे। त्याची थोडक्यात माहिती खालील प्रमाणे आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या उत्पन्नाच्या बाबी मर्यादित स्वरूपाच्या असल्या तरी त्यापासून येणाऱ्या उत्पन्नाच्या वसुलीमध्ये अत्यंत शीतलता आलेली आहे। त्यामुळे थकीत झालेल्या रकमा मोठ्या प्रमाणात दिसून येतात। माननीय आयुक्त यांनी सन 2026-27च्या महसुली व भांडवली अंदाजपत्रकाचा सविस्तर अभ्यास करून माननीय स्थायी समिती सदस्यांसमवेत व संबंधित खाते प्रमुख यांच्या बरोबर प्राथमिक स्वरूपाची चर्चा करून माननीय स्थायी समितीने जमा बाजूमध्ये चालू बाकी व थकबाकी वसुलीसाठी विशिष्ट व प्रभावीपणे नियोजन करून महानगरपालिकेच्या उत्पन्नाच्या इतर बाबींपासून उत्पन्न वाढीला प्राधान्य देऊन उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला आहे। तसेच खर्चाच्या बाबीचा विचार करता आजपर्यंत खर्चावर नियंत्रण नव्हते असे म्हणणे चुकीचे होणार नाही। ही बाब गंभीरतेने घेऊन अनावश्यक खर्च काटेकोरपणे कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे। आयुक्तांनी महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा अंदाज 924 कोटी 42 लाख 41 हजार इतके सादर केलेले होते। त्यामध्ये माननीय स्थायी समितीने पुनर्विचारांती रुपये 5 कोटी 69 लाख इतका वाढ सुचवली आहे। तसेच महसुली खर्च बाबींकडे अगदी काटेकोरपणाने अनावश्यक खर्च बाबींमध्ये टाळून एकूण 64 करोड 8 लाख 56 हजार इतकी रक्कम बचत केलेली आहे। महसुली जमा खर्चाच्या माध्यमातून रुपये 69 करोड 77 लाख 56 हजार इतकी रक्कम आयुक्तांच्या अंदाजापेक्षा जास्त उपलब्ध करून ती रक्कम शहराच्या विकास कामासाठी भांडवली विभागाकडे वर्ग करण्यात आलेली आहे। आजपर्यंत महानगरपालिकेमधील नगरसेवकांनी सुचवलेल्या कामावर आधारित अंदाजपत्रक तयार केले जात होते, परंतु यावेळेस पहिल्यांदाच सोलापूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवर शहरातील प्रमुख चौकात QR कोड लावून काउन्सिल हॉलच्या दर्शनी भागात सूचना पेटी लावून नागरिकांचे सोलापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकासंबंधी सूचना व शिफारसी मागवण्यात आल्या। यास नागरिकांनी भरघोस असा प्रतिसाद दिला। या सूचना व शिफारसींचा विचार करून जनतेला अपेक्षित असलेल्या विकास कामाचे अंदाजपत्रक सादर करण्यामध्ये मला अतिशय आनंद होत आहे। तसेच भांडवली विभागामध्ये जमा बाजूकडे रुपये 130 करोड 93 लाख 26 हजार उपलब्ध केलेले आहे। अशा प्रकारे भांडवली विभागाकडे 61 करोड 15 लाख 70 हजार इतकी रक्कम आयुक्तांनी सुचवलेल्या रकमेव्यतिरिक्त विकास कामासाठी उपलब्ध केलेली आहे आणि या अतिरिक्त उपलब्ध झालेल्या रकमेतून जास्तीत जास्त रक्कम आजपर्यंत अन्याय झालेल्या हद्दवाढ भागातील नागरिकांच्या सोयीसाठी व शहरातील इतर आवश्यक बाबींसाठी जास्तीत जास्त खर्च करण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केलेला आहे। तसेच जोडभावी पेठ येथील ब्रिटिशकालीन महानगरपालिकेचा जुना असा गोलचौडी दवाखाना, या दवाखान्याचे संपूर्णतः नूतनीकरण करून महापालिकेच्या मल्टी सुपर स्पेशालिटी दवाखाना उभारणीकरिता माननीय केंद्रीय शासन
महाराष्ट्र शासन तसेच CSR फंडातून निधी मिळवण्याचा प्रयत्न करण्याबाबत शहरातील प्रामुख्याने विणकर बाग, मार्कंडेय बाग व जानकीनगर येथील बाग सुशोभीकरण करण्याबाबत तसेच धुळे सोलापूर भागामध्ये नाट्यगृह विकसित करण्याबाबत मनपाकडे शिफारस करण्यात आली आहे। हा सगळा प्रयत्न केवळ अतिशय प्रामाणिकपणे व शहरातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी झालेला असून या कामी माननीय पदाधिकारी, माननीय स्थायी समिती सदस्य, माननीय आयुक्त व संबंधित अधिकारी यांनी मला वास्तविक सहकार्य केलेले आहे, त्याबद्दल मी त्यांची व्यक्तिशः आभारी आहे। माननीय स्थायी समितीने तयार करून शिफारस केलेल्या सन 2025-26 ते सुधारित व सन 2026-27 चे अंदाजपत्रक त्याच्या सूचना व शिफारसींसह माननीय महानगरपालिकेने मंजूर करावी अशी मी विनंती करत आहे। धन्यवाद। 2025-26 चे सुधारित व सन 26-27 चे अंदाजपत्रक अ, ग आणि ड मान्य आयुक्त यांनी 13/3/2026 रोजी स्थायी समितीकडे सादर केले। स्थायी समिती ठराव क्रमांक 3 17/3/2026 अन्वये सन 25-26 चे सुधारित अंदाजपत्रकास शिफारस करण्यात येत असून सन 2026-27 च्या अंदाजपत्रकामध्ये फेरबदल करून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 100 अन्वये मान्यता मिळण्यास्तव आलेल्या प्रकरणाचे अवलोकन केले। स्थायी समितीने शिफारस केलेले 25-26 चे सुधारित अंदाजपत्रक मंजूर करण्यात येत आहे। तसेच सन 26-27 चे अंदाजपत्रकात खालील प्रमाणे फेरबदल करून प्रस्तुत बदलासह सूचना शिफारसीसह महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 100 अन्वये अंदाजपत्रकास मान्यता देण्यात येत आहे। महसुली जमा, मालमत्ता कर विभाग, मिळकतीचे सर्वे करून मिळणारे उत्पन्न। स्थायी समितीने या संदर्भात सुचवलं नव्हतं। मनपाने केलेला बदल 30 कोटीचं उत्पन्न यामधनं अंदाज मनपाने व्यक्त केला। भूमी मालमत्ता, मेजर शॉपिंग सेंटर, स्थायी समिती 12 कोटी, मनपाने 3 कोटीची वाढ केली, 15 कोटी अंदाज व्यक्त केला। मिनी शॉपिंग सेंटर 3 कोटी, 2 कोटीची वाढ सुचवली, 5 कोटी। खाजगी जागांवरील जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न खाजगी जागेवरील जाहिरातीमध्ये मिळणारे उत्पन्न 10 लाख रुपये, त्याच्यात 50 लाख रुपये वाढ सुचवले, 60 लाख रुपये मनपाने अंदाज व्यक्त केला। मनपा जागेतून जाहिरातीपासून मिळणारे उत्पन्न 50 लाख, याच्यात दीड कोटी रुपये वाढ पकडली। गाळे हस्तांतर शुल्क 10 कोटी रुपये, वाढ पकडली, 20 कोटी। व्यवसाय परवाना शुल्क 10,25,000, 2,89,75,000 रुपये वाढ पकडली आहे, 3 कोटी रुपये अपेक्षित उत्पन्न धरलेलं आहे। सार्वजनिक बांधकाम नगर विभाग अभियंता मक्तेदार फी नोंदणी 10 लाख रुपये, 10 लाख रुपयाची वाढ सुचवली। रस्ते खोदाई 2 कोटी, त्याच्यात 3 कोटीची वाढ सुचवली, 5 कोटी अपेक्षित उत्पन्न धरले। आस्थापना सामग्री आराखडा ETP चार्जेस 4 कोटी रुपये स्थायी समितीने सुचवले, त्याच्यात 1 कोटीची वाढ सुचवण्यात आली। खाजगी लेआउट रस्ते सुपरविजन चार्जेस 2 कोटी स्थायी समितीने सुचवलेला अंदाज आहे, त्याला 3 कोटी रुपयाची वाढ पकडली, 5 कोटी रुपये मनपाचा अंदाज व्यक्त केला। विद्युत विभाग ओव्हरहेड केबल शुल्क 10 लाख धरलेले आहे, त्याच्यात 90 लाखाची वाढ आपण पकडली आहे, 1 कोटी रुपये ओव्हरहेड केबल शुल्क मधनं आपण अपेक्षित धरले। अकृषी जमीन महसूल 25 लाख रुपये धरलेले आहे, त्याला 25 लाख रुपये मनपाने अंदाज व्यक्त केला। मंडई विभाग भाजी मंडईमधून मिळणारे उत्पन्न स्थायीने 1,80,00,000 रुपये अपेक्षित धरलं होतं, त्याला 7.5 कोटी रुपयाची आपण वाढ पकडली, 9,30,00,000 रुपये अंदाज व्यक्त केला।
उपरोक्त बदलामुळे महसुली जमा बाजूची एकूण जमा रुपये 767 कोटी 31,01,000 ऐवजी 823 कोटी 95,76,000 इतकी येते. महसुली खर्च नगर सचिव कार्यालयीन खर्च स्थायी समितीने व्यक्त केलेला अंदाज 20 लाख, त्याच्यात वाढ 10 लाख रुपये वाढ पकडले 30 लाख रुपये केले. इंधन तेल 15 लाख 10 लाख रुपये वाढ पकडण्यात आली. विभागीय कार्यालय मानधन विभाग क्रमांक 1 मानधन कंत्राटी सेवकावरील खर्च 60 लाख रुपये स्थायीने सुचवलं होतं, त्याला 20 लाख रुपयाची वाढ केली 80 लाख रुपये. इमारत दुरुस्ती आरोग्य मंडळ इतर 15 लाख रुपये स्थायीने सुचवले होते, मनपाने 25 लाख रुपये वाढवलेले आहेत. 40 लाख रुपये अंदाज व्यक्त केला. पुतळे परिसर सुधारणा 15 लाख रुपये स्थायीने सुचवले होते, 5 लाख रुपयाची आपण वाढ पकडले 20 लाख रुपये त्याला पकडण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रम खर्च स्थायी 5 लाख रुपये 20 लाख रुपये वाढ 25 लाख रुपये ठेवण्यात आले. महिला पाणी गटारे दुरुस्ती 20 लाख रुपये स्थायीने सुचवले होते, 60 लाख रुपये वाढ सुचवली, साधारणपणे 80 लाख रुपये आपण महिला पाणी गटारे दुरुस्तीसाठी. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्ती 15 लाख रुपये 10 लाख रुपये वाढ पकडण्यात आली 25 लाख. विभागीय कार्यालय क्रमांक 2 10 लाख रुपये सुचवण्यात आले, त्याला 5 लाख रुपये वाढ करण्यात आली 15 लाख रुपये. मुरुम खरेदी व पसरवणे 5 लाख स्थायीने सुचवले, 5 लाख रुपये वाढ करण्यात आली 10 लाख रुपये. सांस्कृतिक कार्यक्रम खर्च 1 लाख रुपये स्थायीने सुचवले होते, 4 लाख रुपये वाढ करण्यात आली, 5 लाख रुपये अंदाजे व्यक्त करण्यात आले. महिला पाणी गटारे दुरुस्ती 15 लाख रुपये स्थायीने सुचवले, 25 लाख रुपये वाढ असे 40 लाख रुपये सुचवण्यात आले. नाल्यामधील गाळ काढणे 4 लाख रुपये 6 लाखाची वाढ पकडून 10 लाख रुपये धरण्यात आले. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्ती 10 लाख रुपये स्थायीने सुचवले ते 5 लाख रुपये वाढ करण्यात आली 15 लाख रुपये. विभागीय कार्यालय क्रमांक 3 मानधन कंत्राटी सेवकावरील खर्च 30 लाख रुपये 40 लाख रुपये वाढ पकडण्यात आले 70 लाख रुपये. रस्ते दुरुस्ती 10 लाख रुपये स्थायीने सुचवलेला अंदाज होता, 10 लाख रुपये वाढ करण्यात आली, साधारणपणे 20 लाख रुपये ठेवण्यात आले. मुरुम खरेदी पसरवणे 5 लाख रुपये स्थायीने सुचवले, 5 लाख रुपये वाढ करण्यात आली, 10 लाख रुपये ठेवण्यात आले. स्मशानभूमी देखभाल खर्च 5 लाख रुपये 15 लाख रुपये वाढ. विजेची सोय व नूतनीकरण 5 लाख रुपये स्थायीने सुचवले, 5 लाख वाढ असे 10 लाख रुपये. सांस्कृतिक कार्यक्रम खर्च 1 लाख रुपये स्थायीने सुचवले होते, 4 लाख रुपये वाढ 5 लाख रुपये. गटारे दुरुस्ती 7 लाख स्थायी समितीने सुचवले होते, साधारणपणे 18 लाख रुपये वाढ पकडली 25 लाख रुपये गटारे दुरुस्तीसाठी. महिला पाणी गटारे दुरुस्ती 10 लाख रुपये स्थायीने सुचवले, 20 लाख रुपये आपण त्याच्यात वाढ केली 30 लाख रुपये. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्ती 10 लाख रुपये ठेवण्यात आले, स्थायीने सुचवले होते, 15 लाख वाढ करण्यात आली. उपनलिका दुरुस्ती 8 लाख रुपये ठेवण्यात आले, ते 12 लाखाची वाढ पकडण्यात आली. मानधन विभागीय कार्यालय क्रमांक 4 मानधन कंत्राटी सेवकावरील खर्च स्थायीने 25 लाख रुपये सुचवण्यात आला होता, 10 लाख रुपये वाढवण्यात आला 35 लाख रुपये. रस्ते दुरुस्ती 10 लाख रुपये 5 लाख रुपये वाढ 15 लाख रुपये पकडण्यात आले. मुरुम खरेदी व पसरवणे 7 लाख रुपये 8 लाख रुपये वाढ असे 15 लाख रुपये. विजेची सोय व नूतनीकरण 5 लाख रुपये स्थायीने सुचवले, 5 लाख रुपये वाढ असे 10 लाख रुपये करण्यात आले. महिला पाणी गटारे स्थायीने सुचवलेले अंदाज 10 लाख रुपये वाढ 10 लाख रुपये 20 लाख रुपये अंदाज व्यक्त करण्यात आला. नाल्यामधील गाळ काढणे दुरुस्ती 3 लाख रुपये स्थायीने सुचवले, 4 लाख रुपये वाढ करण्यात आली 7 लाख रुपये. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्ती 15 लाख रुपये 10 लाख रुपये वाढ 25 लाख रुपये अंदाज व्यक्त करण्यात आला. उपनलिका दुरुस्ती इलेक्ट्रिक पंप दुरुस्ती 7 लाख रुपये स्थायीने सुचवले होते, 8 लाख रुपये वाढ करण्यात आली 15 लाख रुपये.
विभागीय कार्यालय क्रमांक 5 मानधन कंत्राटी सेवकावरील खर्च 25 लाख रुपये स्थायीने सुचवला होता, 15 लाख रुपये वाढ करण्यात आली, 40 लाख रुपये. रस्ते दुरुस्ती 15 लाख रुपये स्थायीने सुचवला, 5 लाख रुपये वाढ अशी 20 लाख रुपये. इमारत दुरुस्ती 5 लाख रुपये स्थायीने सुचवले, पुतळे परिसर सुधारणा 2 लाख रुपये, 3 लाख रुपये वाढ 5 लाख. विजेची सोय व नूतनीकरण 3 लाख रुपये, 2 लाख वाढ 5 लाख. सांस्कृतिक कार्यक्रम 3 लाख, 2 लाख रुपये वाढ 5 लाख रुपये. आपत्कालीन परिस्थितीमध्ये विविध कामं करणे 2 लाख, 3 लाख वाढ 5 लाख. महिला पाणी गटारे दुरुस्ती 15 लाख, 10 लाख रुपये वाढ 25 लाख. नाल्यामधील गाळ काढणे दुरुस्ती 3 लाख, 2 लाख रुपये वाढ 5 लाख रुपये. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्ती 10 लाख रुपये, 5 लाख रुपये वाढ 15 लाख. कूपननलिका दुरुस्ती, इलेक्ट्रिक पंप दुरुस्ती 5 लाख, 5 लाख रुपये वाढ 10 लाख. मानधन कंत्राटी सेवकावर विभागीय कार्यालय क्रमांक 6 मानधन कंत्राटी सेवकांवरील खर्च 20 लाख रुपये, 30 लाख रुपये वाढ 50 लाख रुपये. रस्ते दुरुस्ती 10 लाख रुपये, 10 लाख रुपये वाढ 20 लाख. इमारत दुरुस्ती आरोग्य मंडळी 5 लाख, 2 लाख रुपये वाढ 7 लाख रुपये. पुतळे परिसर सुधारणा 5 लाख रुपये, 2 लाख वाढ 7 लाख. विजेची सोय व नूतनीकरण 5 लाख रुपये, 5 लाख वाढ 10 लाख रुपये. सांस्कृतिक कार्यक्रम खर्च 2 लाख, 3 लाख वाढ 5 लाख. महिला पाणी गटारे 30 लाख, 30 लाख रुपये वाढ 60 लाख रुपये. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्ती 15 लाख रुपये, 10 लाख रुपये वाढ 25 लाख. उपनलिका दुरुस्ती 10 लाख रुपये, 10 लाख रुपये वाढ 20 लाख. विभागीय कार्यालय क्रमांक 7 मानधन कंत्राटी सेवकांवरील खर्च 30 लाख रुपये, 10 लाख रुपये वाढ 40 लाख. रस्ते दुरुस्ती 10 लाख, 5 लाख रुपये वाढ 15 लाख. विजेची सोय व नूतनीकरण सुधारित झोपडपट्टी सफाई खर्च 2 लाख, 2 लाख रुपये वाढ 4 लाख रुपये. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्ती 10 लाख, 5 लाख वाढ 15 लाख. विभागीय कार्यालय क्रमांक 8 मानधन कंत्राटी सेवकावरील खर्च 48 लाख रुपये, 20 लाख वाढ 68 लाख. रस्ते दुरुस्ती 10 लाख, 5 लाख वाढ 15 लाख. इमारत दुरुस्ती आरोग्य मंडळी 5 लाख, 2 लाख वाढ 7 लाख. पुतळे परिसर सुधारणा 5 लाख, 2 लाख वाढ 7 लाख. विजेची सोय व नूतनीकरण 5 लाख, 3 लाख वाढ 8 लाख रुपये. गटारे दुरुस्ती 5 लाख, 10 लाख वाढ 15 लाख. महिला पाणी गटारे 20 लाख रुपये, 50 लाख रुपये वाढ 70 लाख रुपये. महसूल निधीतून वर्ग करण्याची रक्कम महसुली निधीतून भांडवली कामासाठी 101,51,60,000 रुपये त्याच्यात वाढ करण्यात आली. 50,97,75,000 एकूण 152,49,35,000. नगर अभियंता प्रशासकीय इमारत आधुनिकीकरण करणे 2.5 कोटी, 2 कोटी वाढ 4.5 कोटी. सण व उत्सव समारंभ 40 लाख 60 लाख वाढ 1 कोटी. आरोग्य अधिकारी कार्यालयीन खर्च 10 लाख, 50 लाख, 5 लाख वाढ 15 लाख. औषधे व रसायने व उपकरणे 1,50,00,000, 50 लाख वाढ 2 कोटी. आरोग्य उपकरणे दुरुस्ती करणे 30 लाख, 10 लाख वाढ 40 लाख. घनकचरा व्यवस्थापन नागरी घनकचरा व्यवस्थापन तत्सम उपाययोजना 30 लाख, 30 कोटी, 6.5 कोटी कपात 23 कोटी 50 लाख रुपये. क्रीडा सांस्कृतिक विभाग महापौर चषक भरवणे 2 कोटी रुपये. उपरोक्त बदलामुळे महसुली खर्चाच्या बेरजेमध्ये 767 कोटी 31 लाख 1,000 ऐवजी 823 कोटी 95 लाख 76,000 इतकी येते. भांडवली जमा महसूल निधीतून जमा भांडवली रक्कम महसूल निधीतून वर्ग करण्याची रक्कम 101,51,60,000.
त्याच्यात वाढ 50,97,75,000. मनपाने केलेला अंदाज 152,49,35,000. विकास शुल्कापोटी जमा 24,40,4 कोटी, वाढ पकडून 28 कोटी. उपरोक्त बदलामुळे भांडवली जमा बाजूची एकूण जमा 130,93,26,000 ऐवजी 185,91,01,000 इतकी येते. तसेच अ ते क ची बेरीज 589,86,26,000 ऐवजी 644,84,01,000 इतकी येते. कामांचा तक्ता 3 कोटी. शहरातील भागांचे सुशोभीकरण करणे, नवीन बाग करणे 3 कोटी. शहरातील पुतळे परिसर सुधारणा करणे 2 कोटी. MIDC भागात सुधारणा करणे TCDS अंतर्गत 3 कोटी. वार्डवाईज कामे 1,848 कोटी. ड्रेनेज लाईन घालणे व गटारी बांधणे 3 कोटी. सॉरी पाईपलाईन घालणे 3 कोटी. गुंठेवारी क्षेत्रात मूलभूत सोयी करणे 51 कोटी. विविध विकास कामाचे DPR तयार करणे 4 कोटी. शहर व हातवड भागातील विविध कामे करणे 56 कोटी. रामवाडी, गोलचावडी, मनपा दवाखाने व प्रसूतिगृह सुधारणा करणे 3 कोटी. विद्युत दिव्यांची सोय करणे 2 कोटी. जागा संपादन करणे ताब्यात घेणे 25 लाख रुपये. स्मशानभूमी सुधारणा करणे 2 कोटी. महिलांसाठी प्रसूतिगृह व पिंक टॉयलेट 1 कोटी. सोलापूर शहरामध्ये धुळे सोलापूर भागात नाट्यगृह करणे 1 कोटी. महापौर सुचवतील धुळे सोलापूर भागात इंडोर स्टेडियम करणे 1 कोटी. महापौर सुचवतील कामे 5 कोटी. उपमहापौर सुचवतील 3 कोटी. स्थायी समिती सुचवतील 3 कोटी. सभागृह नेता सुचवतील 3 कोटी. सोलापूर शहरात महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी CCTV बसवणे 50 लाख. CNS रोड 54 मीटर रस्ता करणे, येथे पथदिव्यांची सोय करणे 75 लाख. ट्रान्सफॉर्मर पोल शिफ्टिंग करणे 1,22,70,000. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान विकसित करणे 50 लाख. शहर व हातवाड भागात नवीन शाळा इमारती बांधणे 3,36,00,000. विविध योजनेस मनपा हिस्सा 32 कोटी. पावसाळी गटारे स्ट्रॉंग ड्रेन घालणे 4 कोटी. हातवाड भागात मोजणी करणे 2 कोटी. लिंगायत भवन बांधणे व बसवेश्वर पुतळा दुरुस्ती करणे 75 लाख. मार्कंडेय मंदिर परिसर सुधारणा करणे, शांतीधाम सुधारणा करणे 75 लाख. रूपा भवानी मंदिर सुशोभीकरण करणे 50 लाख. नियोजित मराठा भवन बांधणे 1 कोटी. नवीन बोर घेणे 1.5 कोटी. देगाव स्मशानभूमीसाठी जागा संपादन करणे 1 कोटी. सुनील नगर, नीलम नगर, आशानगर, MIDC कलावती नगर भागातील महापालिकेच्या जागेवर प्रसूतिगृह व हॉस्पिटल बांधणे 2.5 कोटी. मागील भांडवली कामासाठी कमी पडणारी रक्कम 5 कोटी. घनकचरा व्यवस्थापनासाठी विविध कामे करणे 84,31,000. 54 मीटर रस्त्याच्या दुतर्फी असलेली जागा विकसित करणे 1 कोटी. शहरामध्ये महापुरुषांच्या जयंतीच्या कालावधीत विचार प्रबोधन पर्व आयोजित करणे 1 कोटी. हेडगेवार पटांगण सुधारणा करणे 50 लाख. विजापूर रोडवरील धर्मवीर संभाजी तलाव सुशोभीकरण व स्मृती उद्यान विकसित करणे व विविध सुधारणा करणे 1 कोटी. नियोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन बांधणे 1 कोटी. दहितने स्मशानभूमी सुधारणा करणे 50 लाख. बिरोबा मंदिर परिसर सुधारणा करणे 50 लाख. अमृत नगर गणपती मंदिर सुधारणा करणे 50 लाख.
सोलापूर शहरात विविध ठिकाणी अभ्यासिका बांधणे 1.5 कोटी रुपये. मान्य महापौर, उपमहापौर, मान्य अध्यक्ष स्थायी समिती, सभागृह नेता, मान्य अध्यक्ष प्रभाग समितीचे तसेच मान्य विशेष सात समितीचे अध्यक्ष महापौर यांना ऐच्छिक खर्चाची जी रक्कम तरतूद करण्यात आली आहे त्यास मनपा पदाधिकारी यांना जो खर्च करणे आवश्यक वाटेल अशा खर्चासाठी जी रक्कम तरतूद करण्यात आली आहे त्या जे ते पदाधिकारी मंजुरी देतील ती मान्यता सक्षम राहील. भांडवली कामाचा खर्चाचा तक्त्यातील सुचवण्यात आलेल्या तरतुदीतून कामे सुचवण्याचा व बदल करण्याचा अधिकार महापौर, सभागृह नेता यांना राहील. त्याचप्रमाणे भांडवली निधीतून विविध शासन अनुदान योजनेसाठी मनपा हिश्श्याची जमा करावयाची रक्कम ही महापौर, सभागृह नेता यांच्या मंजुरीने जमा करण्यात यावी. राज्य शासनाच्या धर्तीवर मनपाकडील कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवा व सेवानिवृत्तींना टप्प्याटप्प्याने महागाई भत्त्यामध्ये वाढ करून व राज्य शासनाकडील कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्त्याचा दर लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सोलापूर शहरातील नागरिकांवर लावण्यात आलेला सुपर टॅक्सची पद्धत रद्द करण्यात आलेली असून त्याचे जाहीर प्रसिद्धीकरण होऊन उद्योजक येण्यासाठी प्रयत्न करावे. सोलापूर शहरात असलेले महापुरुषांचे पुतळे सुशोभीकरण करून तेथे सुधारणा करण्यात यावी. सोलापूर शहरात पर्यावरणाची जोपासना करणे, कामे वृक्ष संवर्धन करण्यात यावे. शहरामध्ये महापुरुषांच्या जयंतीच्या कालावधीत विचार प्रबोधन पर्वाचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. TCIDS अंतर्गत MIDC मध्ये सुधारण्याची कामे करण्यात यावी. MIDC भागामध्ये सुनीलनगर, नीलमनगर, आशानगर या भागात प्रसूतिगृह, हॉस्पिटल, अग्निशामक केंद्र बांधण्यात यावे. तसेच महापालिकेच्या ओपन स्पेस बगीचा करण्यात यावे. शहरात असलेले बोगस नळ शोधून काढून त्यांची नोंद आकारणीची कारवाई करण्यात यावी. महापालिकेच्या ज्या ओपन स्पेस आहेत अशा जागांचे ऑडिट करण्यात यावे. सोलापूर शहरात बाहेर गावावरनं म्हणजे पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर या तीर्थक्षेत्रासाठी जाण्याकरिता बहुसंख्य भाविक सातत्याने येत असतात. त्यासाठी सोलापूर शहरात प्रवेशद्वारावर स्वागत कमान उभा करावी व सिद्धेश्वर मंदिराकडे जाण्याचे मार्ग असे नामफलक लावण्यात यावे. सोलापूर महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी उद्योजक, व्यापारी, अभ्यासू व्यक्तींची एक समिती स्थापन करून महिन्यातून महापालिका पदाधिकारी व अधिकारी यांच्यात एक बैठक आयोजित करण्यात यावी. महापालिकेने यापुढे वाहन खरेदी करताना CNG अथवा इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यात यावी. महापालिकेच्या शाळांमध्ये CBSE पॅटर्न राबवून त्यानुसार शाळेचे कामकाज करावे. विणकर बाग, मार्कंडे बाग, जानकीनगर बाग व येथील बागा सुशोभीकरण करण्यात याव्या. जोडबावी पेठेतील ब्रिटिशकालीन महापालिका जुना गोलचावडी दवाखाना नूतनीकरण करून महापालिकेच्या मल्टी सुपर स्पेशालिटी दवाखाना उभारण्यात यावा. यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन तसेच CSR फंडातून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा. शहरात प्रमुख 5 ठिकाणी महिलांसाठी प्रसाधनगृह, पिंक टॉयलेट उभारण्यात यावे. शहरातील स्मशानभूमीमध्ये महाराष्ट्र शासन व CSR फंडातून सुधारणा करण्यात यावी. धुळे सोलापूर भागात नाट्यगृह विकसित करण्यात यावे. धुळे सोलापूर भागामध्ये इंडोर स्टेडियम बांधण्यात यावे. प्रायोगिक तत्वावर 5 दवाखान्यांचे नूतनीकरण करण्यात यावे. छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते 7 रस्ता ते विजापूर रोड रस्त्यावर दुतर्फा तसेच डिवायडरमध्ये झाडे लावण्यात यावी. वाढते अपघात लक्षात घेता काही प्रमुख ठिकाणी डिवायडरची सोय करावी व सिग्नल तसेच झेब्रा क्रॉसिंगचे नियोजन करण्यात यावे. CNS हॉस्पिटलच्या पुढे 54 मीटर रस्ता तात्काळ पूर्ण करण्यात यावा. 54 मीटर रस्त्यावरील भूसंपादन करून त्या संदर्भातली मोबदला द्यावा अथवा RCC देऊन ते काम पूर्ण करण्यात यावे. सोलापूर शहरातील झोपडपट्ट्यांचा अभ्यास केल्यास शहरातील झोपडपट्ट्यामध्ये झोपडपट्ट्यापेक्षा पक्क्या घरांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे झोपडपट्टीसाठी जी कराची आकारणी करण्यात येते त्याचा अनधिकृतपणे फायदा हे पक्के घरातील रहिवासी घेत असून ते एक प्रकारचे महापालिकेचे नुकसान आहे. याबाबत महापालिकेने एक समिती नेमून त्या झोपडीमध्ये उभारण्यात आलेल्या पक्क्या घरांच्या बाबतीत
कराची आकारणी कशा पद्धतीने असावी याचा धोरणात्मक निर्णय केल्यास महापालिकेचे उत्पादन बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढ होईल. दर 4 वर्षांनी रिव्हिजन करावे अशी तरतूद असताना मागील कालावधीमध्ये रिव्हिजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे महापालिकेचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झालेले आहे. यास्तव रिव्हिजनची कार्यवाही त्वरित करण्यात यावी. सोलापूर महापालिकेचे महसुली उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने हद्दवाड्यातील काही आरक्षित जागा किंवा रहिवासी जागेसाठी अनेक प्लॉट लेआउट किंवा एकरी जागा असून त्यावर अद्याप कराची आकारणी करण्यात आलेली नाही. जे मिळकतदार स्वतःहून मिळकतीचे नोंदणीसाठी येतात त्यांच्या जागेवर कराची आकारणी करून असेसमेंटला नोंद घेण्यात येत असते. परंतु जे मिळकतदार नोंदणीसाठी येत नाही त्यांचा जागांचा सर्वे करून त्या संबंधित जमीनधारकाला आकारणी संदर्भात नोटीस काढावी जेणेकरून महापालिकेचा महसूल जमा होईल. शहराचा विकास आराखडा 20 वर्षाकरिता मंजूर केलेला आहे. या आराखड्यामध्ये असलेली आरक्षणे विकसित न करता निधी अभावी ती तशीच राहतात. त्यामुळे शहराचा विकास खुंटला जातो. सदर आरक्षणे विकसित होणे हे शहर वासियांच्या हिताचे असून त्यासाठी महाराष्ट्र नगर रचना 1966 मधील कलम 130 अन्वये विकास निधी स्थापन करावा. त्यामुळे विकास आराखड्यामधील आरक्षणे विकसित करण्यासाठी त्याचा फार मोठा उपयोग. सोलापूर शहरातील ज्या मिळकतीवर सौर ऊर्जेचा प्रकल्प बसवण्यात आल्यापासून त्या संपूर्ण मिळकतीतील वीज बिल प्रकल्प बसवल्याने विजेची बचत होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असल्याने त्या मिळकतीच्या टॅक्समध्ये प्रोत्साहनपर 10% सूट देण्यात यावी. मालमत्ता करासंबंधीच्या बाबतीत मिळकतींची 100% नोंद करून कर वसुली करण्याबाबतची कारवाई करावी व थकबाकीदारांवरील कडक कारवाई करून कर वसुली करण्यात यावी. महापालिकेच्या शाळांतून डिजिटल शिक्षण पद्धती वाढवण्यास भर देण्यात यावा. सोलापूर शहरात सध्या होत असलेल्या प्रदूषणास आळा बसवण्यासाठी व ते नियंत्रणात आणण्याकामी उपाययोजना राबवण्यात याव्या. शहरातील सर्वच मंडळांमधून असलेल्या ओट्यांवरच बसून भाजी विक्रेत्यांनी भाजी विक्री करण्याबाबत कारवाई ठेवण्यात यावी. अडथळा होऊ नये याकडे काटेकोरपणे लक्ष देण्यात यावे. प्रसंगी रस्त्यावर बसलेल्या भाजी विक्रेत्यांना बसण्याबाबत कारवाई अवलंबण्यात यावी. सोलापूर शहरामध्ये असलेले मेजर गाळे, मिनी गाळे, समाज मंदिरे, महानगरपालिकेच्या खुल्या जागा या सर्व मिळकतीवरील महापालिकेचे नाव लावले गेले आहे का किंवा त्या मिळकती सध्या कोणाच्या ताब्यात आहे याची तपासणी करून महापालिकेच्या मिळकतीवर नाव नसल्यास नाव लावून घेण्याची कारवाई ठेवावी. महानगरपालिकेच्या सर्व भाजी मंडईमधून महिला बचत गटामार्फत वसुलीची कारवाई ठेवण्यात यावी. शहरातील असलेल्या सर्व स्मशानभूमीमध्ये स्वच्छता ठेवून नियमितपणे पाण्याची व्यवस्था ठेवण्यात यावी. शहरातील असलेले मनपाचे मार्कंडे जलतरण तलाव तसेच सावरकर जलतरण तलाव या ठिकाणी सुधारणा करण्यात यावी. सोलापूर शहरातील झोपडपट्ट्यामध्ये विविध सुधारणा करून झोपडपट्टी पुनर्विकास करण्यात यावा. सोलापूर शहरातील सर्व मिळकतींचे तसेच अनाधिकृत नाळांचा सर्वे करण्यात यावा. हद्दवाड भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात यावे. हद्दवाड भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी मूलभूत सुविधांसाठी करण्यात याव्या. पाटणी येथील WTP प्लॅन्ट लवकरात लवकर उभा करून शहरवासियांसाठी पाणी पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने कारवाई करण्यात यावी. वक्फ बोर्डाच्या ज्या जागा आहेत असे भासवले जात आहे अशा मिळकतीमधून महापालिकेस नियमित कर मिळवण्याच्या दृष्टीने रिव्हिजन करून कर वसुलीची कारवाई ठेवण्यात यावी. गुंठेवारी बांधकाम नियमित करून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावा. सोलापूर महापालिकेचे अंदाजपत्रक मंजूर झाल्यानंतर दर 3 महिन्यांनी मान्य आयुक्त यांनी अंदाजपत्रकामध्ये जमा बाजूमध्ये निश्चित करून दिलेले आहेत त्या इष्टांकाच्या अनुषंगाने महसूल जमा होत आहे किंवा नाही याबाबत विभागवार आढावा बैठक घेऊन त्याचा अहवाल सर्वसाधारण सभेकडे सादर करण्यात यावा. तुम्ही कितीचं बजेट मांडला त्याची
ज्या परत देता आम्हाला परत द्या. तुम्ही पत्रकार देता सभागृहात द्या. फायनल आकडा सांगा. नाही राहिल्यावर फायनल आकडा सांगते ना तर पुढचं वाचू देताना वाचा तुम्ही पुढचं. मागून घ्या सांगा. आहेत सगळं ठेवलेलं आहे. पुढचं वाचा करू. हद्दवाढ सोय प्रत्येक मिळकतीचा सर्वे केला तर निश्चित खूप मोठी वाढ उत्पन्नात होऊ शकते. तरी एक उच्च पद अधिकारी त्यांच्या अधिपत्याखाली 80 ते 100 सेवक नेमून हा सर्वे केल्यास 6 ते 8 महिन्यात काम होईल. निपक्षपणे काम होणे महत्वाचे आहे. क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांची ज्यांचे वय 55 पुढे आहे त्यांचे त्रयस्थ संस्थेमार्फत आरोग्य तपासणी करून शारीरिकदृष्ट्या अपात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात यावी. अधिनियमातील कलम 96 अन्वये तयार करण्यात आलेले अंदाजपत्रक मान्य स्थायी समिती ठराव क्रमांक 3 दिनांक 17/3/2026 अन्वये शिफारस केलेले महानगरपालिका अधिनियमाचे 35 प्रमाणे सोलापूर महानगरपालिकेचे सन 2025-26 चे सुधारित अंदाजपत्रक व सन 2026-27 चे अंदाजपत्रक अ व क मान्य आयुक्तांच्या सूचना शिफारशी सहित उक्त अधिनियमातील कलम 100 अन्वये मान्य महानगरपालिकेची मान्यता मिळणे तो मान्य आयुक्त यांचे दिनांक 13/3/2026 चे टिप्पणीने आलेले प्रकरणाचे अवलोकन केले. सन 2025-26 चे सुधारित अंदाजपत्रक मंजूर करण्यात येत आहे. सन 2026-27 च्या अंदाजपत्रकात केवळ मिळकतीचे सर्वे करून शहर व हद्दवाढ भागातील वाढीव मिळकतीतून मिळणारे उत्पन्न रुपये 75 कोटी अधिक जमा धरून महानगरपालिका अधिनियमातील कलम 100 अन्वय मान्यता देण्यात येत आहे. मान्य आयुक्तांनी सादर केलेले अंदाजपत्रकामध्ये जमेची बाजू रुपये 75 कोटी अधिक जमा करण्यात येत आहे. त्यामुळे जमेची बाजूची एकूण बेरीज 924 करोड 42 लाख 61,000 ऐवजी 999 करोड 42 लाख 61,000 अशी होईल. महसुली जमीची रक्कम 999 करोड 42 लाख 61,000 अशी झाल्यामुळे महसुली खर्च वजा जाता भांडवली कामासाठी रक्कम रुपये 136 करोड 15 लाख 70,000 एवढी उपलब्ध झालेली आहे. या भांडवली उपलब्ध रकमेतून प्राधान्याने खालील प्रमाणे कामे करण्यास मान्यता देण्यात येत आहे. वाढवाईस कामासाठी प्रत्येक नगरसेवकासाठी 44 कोटी 80 लाख. प्रत्यक्षात पाणी न देता बेकायदेशीर वसूल केलेली पाणीपट्टीची रक्कम मिळकतदारांना परत करणे 20 कोटी. एकूण 64 कोटी 80 लाख. एकूण भांडवली उपलब्ध रक्कम रुपये 136 करोड 15 लाख 70,000 तून वर नमूद रक्कम रुपये 64 कोटी 80 लाख वजा झाल्यानंतर 71 करोड 95 लाख 70,000 इतकी रक्कम भांडवली विकास कामासाठी शिल्लक राहते. मिळकतीच्या सर्वे करून मिळणारे उत्पन्न असा अंदाजपत्रकात शीर्षक होता, परंतु सदरच्या शीर्षक अधिकाऱ्यांनी मोठ्या चालाखीने काढून टाकलेला आहे. मिळकतीच्या सर्वे करण्याचे काम सायबरटेक मुंबई या कंपनीने व्यवस्थित केलेले नाही. अनेक वेळा मुदती घेऊनही या कंपनीने महानगरपालिके बरोबर झालेला करारपत्रातील अटी व शर्तीप्रमाणे काम न करता अपूर्ण रिपोर्ट सादर केलेला आहे. नगरपालिकेचे प्रशासकीय कारकिर्दीत प्रत्यक्षात पाणी पुरवठा न करता अगर नळ जोडणी न देता 55,000 मिळकतदाराकडून
14,91,91,000 रुपयाची पाणीपट्टी गेल्या 3 वर्षात वसूल केलेली आहे. हा जिजिया कर असून यावर्षी देखील 5 कोटीपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. म्हणजे सुमारे 20 कोटी रुपये पाणी पुरवठा न करता महानगरपालिकाने 55,000 मिळकतदाराकडून चुकीच्या व बेकायदेशीर पद्धतीने वसूल केलेली आहे. सदरची रक्कम ज्या त्या मिळकतदारांना परत करणे जरुरीचे आहे. कबाब महसुली जमीन वाढ ठरलेल्या 50 कोटीतून 20 कोटीची रक्कम वजा करण्यात येत आहे. परदेशात पाणी न देता अथवा पाणी पुरवठा न करता वसूल करण्यात येत असलेले पाणीपट्टी रद्द करण्यात मान्यता देण्यात येत आहे. बेकायदेशीर वसूल केलेली रक्कम ज्या त्या मिळकतदारांना परत करण्यात ही सभा मान्यता देण्यात येत आहे. वर्षातून केवळ 72 ते 80 दिवस पाणी पुरवठा करीत असल्याचे पाणीपट्टीत 50% सूट देण्याबाबत मान्य सर्वसाधारण सभेने केलेली ठरावाची अंमलबजावणी करून 50% सूट तत्वर देण्यास ही सभा मान्यता देत आहे. शिल्लक असलेला 71,95,17,000 भांडवली निधीतून कामे करताना मान्य महापौर, मान्य सभागृह नेते, मान्य विरोधी पक्षनेते व सर्व पक्षाचे गटनेत्याची समिती गठीत करून त्यांच्या बैठका घेऊन समितीच्या सूचनेप्रमाणे काम करण्यात यावे. नवीन उत्पन्नाची साधने शोधून महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्यात यावे. नोंद नसलेल्या मिळकतीचा शोध घेऊन असेसमेंटला नोंद करणे. अनधिकृत बांधकाम व नळाचा शोध 3 महिन्यात पूर्ण करून सर्वसाधारण सभेपुढे अहवाल सादर करावे. नियमाप्रमाणे सर्व मिळकतीच्या रिव्हिजन पुढील 6 महिन्यात पूर्ण करून सर्वसाधारण सभेकडे अहवाल सादर करावे. आम्ही सुचवलेले उपसूचनेचा विचार झाल्यानंतर महानगरपालिकेचे उत्पन्नामध्ये निश्चितपणे वाढ होऊन प्रत्येक नगरसेवकांना सरासरी रक्कम रुपये 1 कोटी निधी उपलब्ध होण्यास सुकर मार्ग आहे. वरील प्रमाणे मान्य आयुक्तांनी ठरावाची अंमलबजावणी करावी. 96 नुसार 2025-26 सुधारित 2026-27 अंदाजपत्रक ब आणि ड माननीय आयुक्त दिनांक 13/3/2026 माननीय स्थायी समितीकडे सादर केले आहे. प्रस्तुत दर 2025-26 सुधारित तसेच 2026-27 अंदाजपत्रक उक्त अधिनियमाच्या कलम 96 नुसार शिफारस होऊन कलम 100 अन्वये माननीय महानगरपालिकेची मान्यता मिळण्यास्तव आलेल्या प्रकरणाचे अवलोकन केले. माननीय आयुक्त यांनी दर 2025-26 सादर केलेले सुधारित अंदाजपत्रकात मान्यता मिळण्यास्तव महानगरपालिकेकडे शिफारस करण्यात येत आहे. तसेच दर 2026-27 अंदाजपत्रक खालीलप्रमाणे माननीय आयुक्तांनी महानगरपालिकेत सादर केलेल्या अंदाजपत्रकाच्या आकड्यामध्ये कोणताही बदल न करता त्याच उपसूचना शिफारसीचं कलम 100 अन्वये मान्यता मिळण्यास्तव मान्य महानगरपालिकेकडे शिफारस करण्यात येत आहे. सोलापूर महानगरपालिकेमध्ये सध्या कार्डधारक म्हणजे प्रॉपर्टी कार्ड यांची शोध मोहीम घेऊन त्या जे शहरामध्ये 50,000, शहर अंतर्गतमध्ये 50,000 तर 1,00,000 धारकांची संख्या वाढू शकते. अर्धवट भागासाठी महानगरपालिकेने महाराष्ट्र शासनाने अर्धवट भागासाठी महानगरपालिकेने महाराष्ट्र शासनात ₹5 कोटी मोजणी करता भरले आहे. ते काम अपूर्ण आहे. ते काम पूर्ण केल्यास महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. महानगरपालिका शाळा क्रमांक 21 येथे त्यांच्या बाजूस असलेले जसे शॉपिंग सेंटर आहेत त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूस शॉपिंग सेंटरचे बांधकाम केल्यास शॉपिंग सेंटरच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये उत्पन्न वाढेल. जय भवानी प्रशाला येथे शॉपिंग सेंटर बांधल्यास महानगरपालिका उत्पन्न वाढेल. त्याचबरोबर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले हुतात्मा बाग व शहरातील अन्य भागेत येथे सर्व सोयी सुविधा पुरवून ज्येष्ठ नागरिक व बालगोपाळांना सोय करण्यात यावी.
अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने करतो. धन्यवाद. बोला बोला. उपसूचना 2 आहेत. तुम्ही मर्ज करणार आहात का त्यात? कधी येत आहे? ठीक आहे, पुढचे वाचा आता. दोन्ही उपसूचना मर्ज करणार. 7 नंबर आणि 8 नंबर त्यावेळेस दोनचे बजेट मिळून जवळपास मागच्या वेळेस 32 लाख रुपये खर्च झाले होते. आता जे नवीन मागणी केलेली आहे त्या झोन वेगळे व्हायच्या अगोदरच्या अनुषंगाने झोननी मागणी केली होती. आता सगळे झोन वेगवेगळे झाले आणि अगोदरच्या त्या 8 नंबर झोनमध्ये 40 झोपडपट्ट्या होत्या प्लस आमच्या 2 नंबरच्या 7 2 नंबरच्या 10 झोपडपट्ट्या त्या 8 नंबरला ऍड केलेल्या आहेत. त्याच्यामुळे जो निधी आपल्याला मंजूर केलेला आहे तो खूप थोडा आहे. कारण त्या झोपडपट्टीमध्ये मागच्या वेळेस गढूळ पाणी आणि त्या नळाच्या पाण्यामध्ये गटरीचं पाणी मिक्स झाल्यामुळे 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झाला होता. आणि आयुक्तांनी जवळपास 1.5 कोटीची मागणी केली होती. आता सुरुवातीला 20 लाख आणि 5 लाख स्टँडिंगने मंजूर केले होते. तुम्ही आता ऍडिशनल 50 आणि 5 जवळपास 1 कोटी 10 लाख मंजूर झाले. तर माझी अशी विनंती आहे की त्या झोन क्रमांक 8 ला कमीत कमी 2 कोटी रुपयाची वाढीव निधी देण्यात यावा. कारण पूर्ण 46 झोपडपट्ट्या माझ्या प्रभाग सभामध्ये आहेत आणि मागच्या वेळेस ज्यावेळेस 2 सहकारी मुलींचा मृत्यू झाला होता त्यावेळेस स्वतः आयुक्त साहेब आले होते, पालकमंत्री आले होते. झोपडपट्टीमध्ये 2 कोटीचे अतिरिक्त निधी मिळावा ही विनंती आहे. 8 नंबर प्रभागाच्या झेडूनला आपण बोलवून त्यांच्या म्हणण्यानुसार जेवढा निधी लागणार आहे तेवढा दिलेला आहे. या उपर जर कमी पडला तर सुधारित ज्यावेळेस बजेट असतं त्यावेळेस आपल्याला तरतूद करता येईल. पालिकेच्या मालकीच्या अनेक मोकळ्या आणि मोक्याच्या ठिकाणी जागा आहेत. यातील अनेक जागा दुर्लक्षित किंवा तेथे अतिक्रमण होण्याची भीती आहे. या जागा BOTवर विकसित केल्या पाहिजेत. जसे की सोलापुरातल्या काही जागा आहेत त्याबद्दल मी आपल्याला माहिती देतोय. पुणानाका विद्यापीठ समोर सोलापूर महानगरपालिकेची 4.5 एकर जागा आहे. 1 एकर जागेवर त्या ठिकाणी पेट्रोल पंप करायचा ठरला होता, परंतु आजपर्यंत तिथे पेट्रोल पंप झालेला नाही. उर्वरित 3.5 एकर जागेत आपण त्या ठिकाणी ओपन फूड मॉल, मोठ्या गाड्यांचे चार्जिंग स्टेशन, लहान मुलांसाठी गार्डन, मोठ्या गाड्यांसाठी टायर पंक्चरचे दुकान, 40 ते 50 रूमचे रेस्ट हाऊस किंवा लॉज BOTवर आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि त्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय जे आहे त्याच्यासमोर महापालिकेची मोठी जागा आहे. तिथे महापालिकेचे झोन ऑफिस आहे. ती जागा BOTवर जर दिली तर त्या ठिकाणीही आपल्याला मोठे उत्पन्न मिळू शकते. हुतात्मा स्मृती मंदिरच्या लागून पार्कवर कमर्शियल जागा आहे. त्या ठिकाणी आपण टॅक्सचं ऑफिस केलं. ते टॅक्सचं ऑफिस रिकामं करून ती जागा जरी आपण भाड्याने दिली तर त्याचेही उत्पन्न आपल्याला मिळू शकते. कर्णिक नगरमध्ये जे मैदान आहे जिथे सभा होतात त्या मैदानाच्या बाजूला अनेक स्नॅक्सच्या गाड्या आहेत. त्या मैदानावरच L आकाराचे आपण जर गाळे बांधले तर त्या ठिकाणी खाऊगल्ली होऊ शकते. तिथून मोठ्या प्रमाणात उत्पन्न आपल्या महापालिकेला मिळू शकते. रंगभवन चौक आपण एखाद्या जाहिरात एजन्सीला दिले तर त्यातूनही महापालिकेला उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळू शकते. मेन रस्त्याच्या डिवायडरमध्ये जे झाडे आहेत त्या ठिकाणी पाणी देण्यासाठी आपण टँकरचं टेंडर काढलं जाते. जर समजा त्या ठिकाणी आपण एखादं बोर मारलं आणि ठिबक सिंचनची लाईन केली तर कायमस्वरूपी तो प्रश्नही मिटेल आणि टेंडरचे पैसे आपले महानगरपालिकेचे वाचतील. विजापूर रोडवर भाजी विक्रेते बसतात, परंतु त्याच रोडवर ITIच्या समोर आपली रिकामी जागा आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. ते काढून तेथे भाजी विक्रेत्यांना जर आपण बसवले तर त्या ठिकाणी आपल्याला उत्पन्न मिळू शकतो आणि रस्ताही रिकामा होईल. शहराच्या रस्त्याच्या कडेला अनधिकृत किती टपऱ्या आहेत ज्या टपऱ्या रस्त्याच्या मधोमध आहेत
त्यांना काढून टाका, पण ज्या टपऱ्यांचा काही त्रास होत नाही त्यांना जर आपण पावती दिली आणि त्यांना अधिकृत केलं तर सोलापूर शहरातल्या बेरोजगारांना रोजगारही मिळेल आणि त्यातूनही उत्पन्न मोठ्या प्रमाणात या महापालिकेला मिळेल असं मला वाटतं. मध्यंतरी मी 2 प्रस्ताव या महापालिकेला दिले होते. एक होता पर्यटनाचा, तो एकमताने मंजूर केला, त्याबद्दल मी सभागृहाचा आभार मानतो. दुसरा होता महिलांसाठी महिलांसाठी स्वतंत्र मुत्रालय म्हणजे मुताऱ्या कराव्या अशी माझी मागणी होती. त्यालाही मला वाटतंय आपण एकमताने मंजुरी दिली आहे. तरी पण त्याबद्दल मला 2 शब्द बोलायचे आहेत, कारण तो फार गंभीर विषय आहे. हे बघा, शहरातील लोकसंख्येच्या 50% आपल्याकडे महिला आहेत. 6 ते 7 लाख महिला सोलापुरात आहेत. स्वतंत्र महिला शी टॉयलेट मला तर सोलापूरमध्ये आजपर्यंत कुठेही दिसलेले नाही. पुरुष मंडळीला जर लागली तर ते कुठेही उभारून भिंतीवर असेल, झाडाखाली असेल, कुठेही मोकळे होऊ शकतात. परंतु माझ्या या माता भगिनींनी कुठे जावं? या धकाधकीच्या जीवनामध्ये BP असेल, शुगर असेल, अनेक रोग आहेत. वॉकिंगला महिला सकाळी जात आहेत, तर त्या ठिकाणीही कुठेच आपल्याला स्वतंत्र मुताऱ्या महिलांसाठी दिसत नाहीत. आणि जर महिलांनी ते अडवून ठेवलं तर त्यांना मोठ्या आजारांना सामोरे जावं लागतं. आज गेली अनेक वर्ष झालं या समस्या आहेत, पण महिला यावरती बोलताना दिसत नाहीत. तर या महिलांसाठी एक छोटीशी गोष्ट, 1 कोटी रुपये आपण यासाठी ठेवलेले आहेत, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. परंतु महिलांनी यावर बोलावं यासाठी एक छोटीशी गोष्ट मी इथे सांगतो महिलांसाठी, की कर्ण मरणासन्न अवस्थेत होता, कर्णाला बाण लागलेला होता आणि कर्ण भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, हे भगवंता, आजपर्यंत मी कुठलंही पाप केलेलं नाही, आजपर्यंत मी प्रामाणिक राहिलो, माझ्या मित्राशी प्रामाणिक राहिलो, जो शब्द दिला तो पूर्ण केला. माझे एवढं दानही या जगात किंवा या पृथ्वीवर कोणी केलेलं नाही, तरीही माझ्या बाबतीतच असं का घडलं? त्यावेळी भगवंताने त्याला सांगितलं की हे कर्णा, तुझं बरोबर आहे, तू जे सांगतोय, तू जो मानतोय ते बरोबर आहे, परंतु तू एक चूक केली जीवनामध्ये, ते तू विसरलेला आहे. ज्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळी तू गप्प बसला, बोलला नाही, तू उत्तर दिलं नाही, आणि ते तुझं सगळ्यात मोठं पाप होतं. आणि त्यामुळेच पाप करणारा पापीपेक्षा जो सहन करतो, म्हणजे अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा, अन्याय करणाऱ्यापेक्षा जो अन्याय सहन करतो तो महापापी असतो. आणि तेच पाप तुझ्यासाठी आज इथं आणले. महिलांना मला सांगायचंय की अन्याय सहन करू नका, आपल्याला बोलावंच लागेल. तर आपण सर्वांनी या विषयावरती बोलावं. 1 कोटी रुपये जरी महिलांना दिलेले असले या शौचालयासाठी, तरी मला वाटतं ते कमी पडत आहे. त्याचं कारण असं आहे की पिंक टॉयलेट असतील किंवा सार्वजनिक शौचालय असतील, याची संख्या आपण वाढवावी. आणि एक गंभीर विषय शहरातला आहे, जिथं महिला शौचालय आहेत त्या ठिकाणी पुरुष मंडळी कर्मचारी आहेत. पुरुष मंडळींना तिथं कुणी ठेवलं त्यांच्यावर कारवाई करावी. आणि महिला बचत गटांना हे आपण महिला शौचालय चालवायला द्यावेत. मुंबई महानगरपालिकेने महिला शौचालयासाठी बजेटमध्ये स्वतंत्र आर्थिक तरतूद केलेली आहे. सांगली आणि नागपूर महानगरपालिकेने या महिलांसाठी ज्या बंद पडलेल्या बसेस आहेत त्या बसेसमध्ये उतार्या सुरू केलेत, शौचालय सुरू केलेत महिलांसाठी. तर सोलापूर महानगरपालिकेनेही त्याचा विचार करावा अशी मी आपल्याला विनंती करतोय. आणि काही प्रश्न मला अकाउंट विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारायचे. आयुक्त साहेब, आपल्याकडे डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीमनुसार हिशोब लिहिले जातात का? अकाउंट विभागाचं कोणी असेल तर सांगावं. आणि आजची स्थिती काय आहे? अपॉइंटमेंट केलेली आहे आणि त्यानुसार आपण डबल एंट्री सिस्टीमची नुसार आपण शासनाला लेखी सादर करतो. आणि आत्ता काय आहे का डबल एंट्री आत्ता सादर करतोय का, लिहितोय का? 24-25 पर्यंत झाले आपलं हे, आता 25-26 चालू आहे. 31 मार्च 2025 रोजी वसुलीची राहिलेली रक्कम किती आणि देणे बाकी किती होती? इयर वाईज येणे देण्याची यादी आहे का आपल्याकडे? तर मागून घेऊन देतो. आपल्याकडे बॅलन्स शीट आहे का? हा आहे.
महापौर साहेब, आपल्याकडे स्थावर मालमत्ता किती आहेत, किती रुपयाचे आहेत, तपशीलवार देता का? महापालिकेची असेट आणि त्याची किंमत किती आहे? महापौर साहेब, शहरात बिवटेचे झालेले एकूण प्रकल्प किती आहेत, त्याची आजची उत्पन्नाची स्थिती काय आहे, उत्पन्न येणे किती बाकी आहे आणि त्यासाठी आपण काय प्रयत्न केले? अभिनंदन करते आणि त्यांना धन्यवाद करते. काय होतं, हा विषय कधी आम्ही महिला बोलत नाही आणि आम्ही त्या पुरुषांनी तो विषय घेतलाय. सो आय एम रिअली प्राऊड की इवन इन टुडेज वर्ल्ड यू हॅव मेन हू आर थिंकिंग अबाउट विमेन्स प्रायोरिटीज. तर त्यासाठी आय वुड ऍक्च्युली अपलॉड फॉर व्हॉट यू डन. नाही, मी खरंच सांगतेय, हे आपण कधीच विषय घेतलेला नाही. आपण बाहेर जातो, बाहेर असतो, आपल्या डोक्यातही येत नाही किंवा आपला अर्धा वेळ लाजण्यात जातो की हा विषय मांडू कसा. पण आज एका पुरुषाने जेव्हा हा विषय मांडलेला आहे, आपण त्यांचे धन्यवाद हे नक्कीच करायला पाहिजे. मी तेवढ्यासाठीच उठले होते. सो मी मनापासून तुम्हाला थँक्यू म्हणते की हा विषय तुम्ही घेतलात आणि खूप आता हा विषय पास होऊन आपल्या सोलापूरमध्ये महिलांसाठी टॉयलेट्स हे जागोजागी उभे राहावे. सो थँक्यू वन्स अगेन. सोलापूर महानगरपालिका 2025-26 चे सुधारित अंदाजपत्र सन 2025-26 चे अंदाजपत्र सूचना शिफारस अनुसार करण्यात आले आहे. या पाठिंबा देण्यासाठी मी इथं उभा आहे. मी सर्वप्रथम माननीय महापौर विनायक मुंडे साहेबांचा आभार मानतो. त्यांनी 2025-26 चे अंदाजपत्र सादर करताना महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागातील कामकाजाचा आढावा घेऊन नव्याने निवडून आलेल्या माझ्यासारख्या नगरसेवक अपेक्षित असलेल्या सुधारणा करून बजेट सादर केले. मी स्थायी समिती सभापती माननीय चाकोते मॅडमचा आभार मानतो. त्यांनी कमी वेळेत एक चांगला बजेट सादर केला. माननीय महापौर साहेब, आम्ही पहिल्यांदा निवडणूक निवडून आलेला आहोत. आम्ही महानगरपालिकेच्या कामकाज अजून बराच काही अभ्यास करून घ्यायचा आहे. तरी सुद्धा माननीय महापौर साहेबांचा मी आभार मानतो. त्यासोबत पक्षनेता काळे साहेबांचा आभार मानतो व त्यासोबत स्टँडिंग कमिटी चेअरमॅन मी चाकोते मॅडमचा आभार मानतो. त्यांनी आम्हाला बोलवलं, बजेट बाबतीत आम्हाला माहिती दिली, आम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. मी विशेषतः भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य रोहिणीताईंचा आभार मानतो की त्यांनी बजेटसाठी मागील 8 दिवस कष्ट घेतले आणि नवीन नगरसेवक जे आम्हाला या बजेटबाबत काही माहिती नव्हती ते माहिती देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. माननीय महापौर साहेब, मी जरी नव्याने निवडून आलो असले तरी मी महानगरपालिका प्रत्येक विभागाचा कामकाज सन 2025-26 अंदाजपत्र चर्चा करण्यासाठी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सलग 8 दिवसाच्या भारतीय जनताच्या मीटिंग बोलवली होती. त्या मीटिंगमध्ये मी रोज नियमितपणे प्रत्येक विषयावर महापौर साहेबांच्या आदेशाप्रमाणे मला संबंधित खात्यांनी मला सगळी माहिती दिली. त्या माहितीच्या आधारावर मी बजेटसाठी आणि या बजेटला पाठिंबा देण्यासाठी मी इथं उभा आहे. आपण उत्पन्नाचा रेशो बघावं, त्यामधनं फक्त 2% देतात. सर्व 100 नगरसेवक आहे. मी ज्या प्रभाग 18 मध्ये आज काम करतोय त्या प्रभागाची लोकसंख्या एकूण 40,000 आहे आणि भौगोलिक जर बघितलं तर सर 42 चालू होते आणि शेवटला पाटील नगरला एंड होत आहे. तर माझी नम्र विनंती तुम्हाला आहे साहेब, 2% जे देता आपण वॉर्ड वाईज त्याची रक्कम वाढवावी साहेब. एकूण उत्पन्नामधलं रेशो वाढून आम्हाला ही नम्र विनंती साहेब. शहरातील अंतर्गत जलतरण व्यवस्था सुधारणा करण्यासाठी एकूण 992 कोटी 42 लाख खर्चात टप्पा पहिला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तांत्रिक मान्यता दिली आहे. शासनाने निदर्शन आणून पहिला टप्पा दुसरा टप्पा एकत्रित करून 13 कोटी अंदाजित केले आहे. अंदाजपत्रात पान नंबर 22 वर नमूद करण्यात आले आहे. मान्य व्यवस्थापक आयुक्त साहेब विविध भागामध्ये पावसाचं पाणी शिरू नये म्हणून जलवितरण सुधारणा करण्यासाठी एकूण 20 नाल्याचा आपण 98 कोटी 91 लाख रुपये अंदाजपत्रकामध्ये केले आहे. पान नंबर 23. परंतु अंदाजपत्रकामध्ये आयुक्त साहेब या रकमेची तरतूद नाही आहे.
मालमत्ता व कर विभाग सन 2025-26 सुधारित अंदाजपत्र 340 कोटी 41 लाख अपेक्षित असताना प्रत्यक्ष 235 कोटी रुपये 40 लाख रुपये वसुली आहे सर. 105 कोटी रुपये कर वसुली कमी आहे सर. हे चिंतेची बाब आहे सर. आपण दिलेला टार्गेट आपण ज्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देत आहोत ते अधिकारी सक्षमपणे काम करत नाहीत. एकीकडे आपली आकडेवारी जे बघताव साहेब त्याच्यामध्ये 103 कोटी रुपये कमी आहे साहेब. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे साहेब, ज्या अधिकाऱ्यांना आपण हे काम दिली त्या अधिकाऱ्यांना जबाबदारीने प्रत्येक 3 महिन्याला आढावा घेऊन जी रक्कम जबाबदारीने जमा करतात की नाही, ते सक्षमपणे काम करतात की नाही आपण विनंती साहेब बघून घ्यावे. डिपार्टमेंटला मी अंकुरवार मॅडमला विनंती करतो की एखादा बिल्डर, एखादा कॉन्ट्रॅक्टर, एखादा व्यापारी जो बिल्डिंग परवानगी घेतो, तो बिल्डिंग परवानगी घेताना एक नळ कनेक्शन घेतो. पूर्ण बिल्डिंग मध्ये 8 रहिवासी राहतात. त्या 8 रहिवासी मधला एकच बिल्डरचा माणूस नळ कनेक्शन घेतो. तो खाली हाऊस होतो. एकच नळावर अख्खी बिल्डिंग म्हणजे त्या बिल्डिंग मध्ये 8 रहिवासी नळ कनेक्शन न घेता तो टॅक्स न भरता हे लोक राहतात. माझी अंकुरवार मॅडमला विनंती आहे की असे सोलापूर जिल्ह्यामध्ये किती बिल्डिंग आहेत जे स्क्रुटनी करण्यात आले, जिथे एक कनेक्शन आहे, उर्वरित महापौर साहेब, माननीय महापौर साहेब, ज्या रकमेच्या संदर्भात काही सूचना आहे. उत्पन्नवाढी संदर्भात सोलापूर शहरातील मेजर गाडे व मूळ धारकांनी मूळ गाडेधारकांनी त्या ठिकाणी पोट भाडेकरी न देऊन 50-50 लाख रुपये 50-50 रुपये 1 लाख रुपये भाडे घेतात. उदाहरण सांगायचं म्हणजे आपल्याच्या 5 चौकातील मेजर गाड्या आहेत त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टींचं तपासणी होऊन त्या ठिकाणी त्या लोकांना मेजर गाड्यांना भाडं वाढवता येतं का या संदर्भात थोडीशी माहिती घेऊन थोडं त्या ठिकाणी आपलं उत्पन्न वाढेल अशा पद्धतीने या ठिकाणी सूचना करतो. त्याच पद्धतीने सोलापूर शहरामध्ये 225 झोपडपट्टी आहेत. त्या ठिकाणी 225 झोपडपट्टी वस्त्या आहेत. त्या ठिकाणी काही वस्त्यांवर काही दलित वस्त्या असतील किंवा झोपडपट्ट्या असतील, घोषित झोपडपट्ट्या असतील, त्या ठिकाणी काही घरांना तिथं टॅक्सपोती लावलेलं टॅक्सपोतीच नाही आहे. अशा सगळ्या घरांची तपासणी करून त्या ठिकाणी टॅक्सपोती करून त्यांना नळ कनेक्शन घ्यायचं असतं किंवा आपलं लाईट बिल घ्यायचं असतं. त्या संदर्भात त्यांना अडचणी निर्माण होतात. त्यांनाही 4 पत्र्याची खोलीवर जर त्यांचं नाव लागलेलं असेल महानगरपालिकेत त्यांना समाधानही वाटेल आणि त्या माध्यमातून आपल्याला कर रूपातून आपल्याला उत्पन्नही वाढेल. त्याच पद्धतीनं सोलापूर शहरामध्ये झालेल्या अनेक बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वापर परवाना घेतलं जात नाही आणि वापर परवाना घेतलाय की नाही त्या संदर्भात बांधकाम विभागाचे काही अधिकारी त्या ठिकाणी जाऊन तपासणी करत नाहीत. ज्या पद्धतीनं बांधकाम वापर परवाना जर तुम्ही विचारलात किंवा घेतले तर त्या माध्यमातून ते बिल्डिंग बांधलेल्या त्या संदर्भातला तिथं कर करणे स्वरूपामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात कर रूपाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उत्पन्न वाढू शकतो. सोलापूर शहरामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये अपार्टमेंट बांधलेले आहेत. अशा अनेक अपार्टमेंट आहेत की ते अपार्टमेंट बांधतात आणि रजिस्ट्रेशन करतात आणि गाड्या त्या ज्या मूळ मालकाला ती जागा दिली जाते आणि ते खरेदी विक्री करून त्यांनी ते पैसा मोठ्या प्रमाणात पैसा कमवतात. त्या माध्यमातून मला सांगायचं आहे महापौर साहेब, ज्या पद्धतीनं अपार्टमेंटचे लोक बिल्डर लोक त्या ठिकाणी मोठे मोठे बिल्डिंग बांधतात आणि फ्लॅट विक्री केली जाते. त्या ठिकाणी जर बघितलं तर 7-8 वर्षांनी जे मूळ फ्लॅट धारक आहेत त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या क्लर्कांनी विभागामध्ये नाव नोंदणी करण्याकरिता आलेले असतात. त्यापूर्वी तिथं 7-8 वर्षांचे जे टॅक्स थकबाकी असते जेणेकरून मुळात जो बिल्डर असतो तर त्याच्याकडून ते थांबलेल्या धारकांची नाव नोंदणी केली जात नाही. त्यामुळं सोलापूर महानगरपालिकेचा मोठा नुकसान त्या कर रूपामध्ये ते होऊ शकतं. माझी विनंती आहे महापौर साहेब, जे कोणी असे जर अपार्टमेंट बांधले असतील, पळून गेलेले असतील त्या लोकांना त्या ठिकाणी ते शोध काढून त्यांच्यावर नोटिसा काढून त्यांच्यावर घरावर जप्ती आणून ते टॅक्स भरून घेतलं पाहिजे. आणि जे कोणी मूळ आता ते राहत आहेत त्यांच्याकडून त्यांचे नावं लावले पाहिजे जेणेकरून त्यांचे बँकेचे कामं असतील किंवा अन्य कामं असतील टॅक्सच्या माध्यमातून आपलं कर रूपाच्या माध्यमातून आपलंही उत्पन्न वाढेल आणि एक नागरिकांना दिलासा वाटेल. ते वणवण अशा भटकत असताना त्यांचे त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे महापौर. तशाच पद्धतीनं भवानीपेठ प्रभाग क्रमांक 3 भवानीपेठ भागामध्ये जय भवानी बाग आणि जय भवानी क्रीडांगण मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्या आजूबाजूला आता माझ्या मते साधारणतः एक 25 ते 30 गाड्या आहेत
आयुक्त साहेब त्या शेजारी त्या भोवताली युवकांना एक रोजगार पण मिळेल आणि एक साधारण 50 ते 60 70 गाडे एक चांगल्या पद्धतीचे गाडे निघू शकतील. त्या माध्यमातून कर रूपामध्ये आपल्या महानगरपालिकेचं उत्पन्न एक चांगल्या मोठ्या प्रमाणात होईल असं मला शंका बिलकुल वाटत नाही आहे. त्याच पद्धतीनं नगर अभियंत्याच्या माध्यमातून थोडेसे काही सूचना आहेत. महापौर साहेब, सोलापूर शहरामध्ये बरेचसे रस्ते गेल्या वर्षीच्या अंती पर्जन्य दृष्टीमुळे अत्यंत खराब झालेले आहेत. त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यावेळी प्रशासकीय कारकीर्द असल्याने किती प्रिमेस काढले आणि काय परिस्थिती झाली आणि कुठं काय बुजवले यावर कुठंच कोणाचाही ठाव ठिकाणा नाही आहे. अनेक शाळा आहेत, प्रार्थना स्थळ आहेत, अनेक ठिकाणी मोठे मोठे कॉलेजेस आहेत. त्या ठिकाणी लहान मुलांचे किंवा युवकांचे किंवा विद्यार्थिनींचे ॲक्सिडेंट होऊन हात मोडणं, पाय मोडणं अशा प्रकारे खूप घटना घडलेल्या आहेत. महापौर साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, कुठं अशा पद्धतीचे सोलापूर शहरामध्ये अशा परिस्थितीचे रस्ते आहेत त्या ठिकाणी दुरुस्ती होण्यासंदर्भात त्या ठिकाणी आदेश व्हावेत. शहरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजारपेठा आहेत. त्या बाजारपेठा ज्या बाजार उदाहरण सांगायचं म्हणजे मल्ला मारुतीमध्ये मोठ्या गाड्यातून त्या ठिकाणी आपण माल वाहतूक करून आणतो. त्यामुळं एखादी मोठी गाडी ट्रक वगैरे जर थांबलं तर त्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होतं. त्या ठिकाणी वाहतूक करून त्या छोट्या जे काही व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवावं जेणेकरून आपल्याला वाहतुकीची कोंडी होणार नाही. अशा पद्धतीची विनंती मी तुमच्या माध्यमातून करतो. विशेष म्हणजे आज सोलापूर शहरामध्ये कोळी समाजांचं पण खूप मोठा कोळी समाज आहे. त्या ठिकाणी म्हशी वगैरे करतात. त्याच पद्धतीनं लॉजिस्टिक सेंटरच्या माध्यमातून एखादं जागा उपलब्ध करून द्यावं. त्या माध्यमातून तिथं जरी ठेवले आणि त्यातून त्यांना दूध उत्पादन करून येऊन आपल्याला जर शहरामध्ये दिलं तर त्या रस्त्यावर कुठल्याच गाडीचं साम्राज्यही होणार नाही आणि आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं वाहतूक कोंडी यामधून आपल्याला व्यवस्थित करता येईल असं मला या ठिकाणी वाटतंय. बसलेले आहेत त्यातील काही दिवे पिवळसर झाल्याने काही ठिकाणी अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. अनेक भागामध्ये रात्रीच्या वेळेस असली घटना घडू नयेत अथवा अपघात होऊ नये अशा म्हणून ज्या ठिकाणी लाईट्स नाहीत, त्या पोल नाहीत अशा भागाचा सर्वे करून त्या ठिकाणी दिवाबत्तीची सोय करावी. माझ्या मते आता असलेलं जे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून संपलेलं जे टेंडर आहे ते संपलेलं आहे असं मला कळतंय. त्याच पद्धतीनं पुढील टेंडरसाठी किंवा सोलापूर शहरातील प्रकाशमय राहायला पाहिजे आणि कुठेही लाईट दिवाबत्ती बंद पडू नये अशा पद्धतीची काळजी करून लवकरात लवकर त्या संदर्भात सूचना कराव्यात असं या ठिकाणी मला वाटतंय. सोलापूर शहरातील मुख्य रस्त्यावर जे काय हायमास्ट आहेत माझी एक विनंती आहे महापौर साहेब, हायमास्ट आपण लावत असताना एका ठिकाणी 4-4 अशा पद्धतीचे मोठे हायमास्ट असतात. माझी कळकळीची विनंती आहे, एकदा जर हायमास्ट बंद पडला की चारी लाईट बंद पडतं तिथे चौक अंधारमय होतं. त्यापेक्षा चौकामध्ये चारी कोपऱ्याला एक एक जरी आपण दिवाबत्ती किंवा एक पोल उभा करून चारी बाजूला जर उभं केलं त्याचा फायदा असा होईल, जर एखादं लाईट बंद पडलं तर एका ठिकाणी बंद पडेल आणि तिन्ही चालू असतील आणि त्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचा प्रकाश कुठेही अंतर होणार नाही किंवा कुठलाही अनर्थ घडणार नाही असं मला या ठिकाणी वाटतंय. हे बोला, अनेक भागामध्ये शहरामध्ये बागांसाठी रिझर्वेशन असलेल्या जागा आहेत. अशा जागांवर वृक्षारोपण करून शहरामध्ये असलेले प्रदूषण कमी करण्यासाठी त्यांचा वापर करावा. मुलींसाठी स्पर्धा परीक्षा घेणे, MPSC UPSC साठी परीक्षेतून ज्या विद्यार्थी उत्तीर्ण होतात अशा विद्यार्थिनींना अर्थसहाय्य करणे, जिजाऊ जयंती, रमाई जयंतीच्या औचित्य साधून मुलींना प्रशिक्षण देणे, यामध्ये स्वसंरक्षण, सुंदर हस्ताक्षर वगैरे बाबतची स्पर्धा ठेवणे आणि अशा योजना राबविण्यात यावी. तसेच महिलांसाठी आरोग्य शिबिरं भरण्यात यावी. 1ली ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थिनींचा दप्तर वाटप करणे, टिफिन व पाण्याची बॉटल देणे असे विविध कार्यक्रम महिलांसाठी व विद्यार्थिनींसाठी करण्यात यावं असं मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो. तात्काळच्या हालचाली होणे अपेक्षित आहे. शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी अशी पालिका प्रशासनाने केंद्राच्या CBSE बोर्डाची मान्यता घेण्यासाठीचा प्रस्ताव आपल्या पालिकेत सर्वसाधारण सभेत सादर करावा. त्यामुळे येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून शहरातील अनेक पालिकेच्या शाळेमधून CBSE व स्टेट सिलेबस पद्धतीची इंग्रजी माध्यमाची शाळा गरजेच्या विद्यार्थ्यांना सोयीचं होईल आणि इंग्रजी खाजगी माध्यमाच्या भरमसाठ वाढवलेल्या फीच्या संदर्भात तात्काळ तो कमी होईल आणि असे मी सूचना मान्य महापौर साहेब या तुमच्या माध्यमातून मी आयुक्तांना मी विनंती करतो आणि अशा पद्धतीच्या सूचना शिफारशी कराव्यात. धन्यवाद. गेले 4 वर्षापासून जे शहराचा जो प्रश्न होता की नगरसेवक नसल्यामुळं पूर्ण प्रशासनाच्या हातामध्ये पूर्ण कारभार होता, पण आता त्याला नियंत्रण राखण्यासाठी सर्व नगरसेवक आलेले आहेत आणि ज्या काय
प्रशासनाने जे काय आतापर्यंत जे घोटाळे झालेले कामं केले त्याचा जरा मला खुलासा हवा. जो सगळ्यात मेन मुद्दा म्हणला ना घर कचऱ्याचा जो टेंडर आहे, जो आपण अनेक वर्ष अनेक पार्टी संस्थेला द्यायला बघतो, त्यांनी जे कचऱ्याचे तुम्हाला वारंवार आयुक्त साहेबांना मला बोलायचं आहे की जे कशाचं का 2-3 नोटीस दिल्यात पण आपल्याला काय व्यवस्थित निघालं बघतो का सांगा. आणि त्याचवेळी 1,80,000 लाखमध्ये आपले सोलापूर शहरामध्ये जे आपलेच कर्मचारी मोठ्या गाड्या सर्व आपल्याकडे घेते ते लोक काय काम करायला बघतात सांगा. आणि मेन टेंडरवाले इथलं नाही आहे, बाहेरगावचे टेंडरवाले आपण इथं आणून सोलापूर बघायला बघतो. ते कचऱ्याचे किती मोठे प्रश्न असले आहेत आणि कचऱ्यामुळे खूप लोकांना त्रास व्हायला बघतो. ते कचरा कसा मुक्त व्हायचा ते तुम्ही जरा थोडा आम्हाला खुलासा करून द्यायला सांगा अधिकाऱ्यांना. तुमचं पुढचं नियोजन काय असल्याचं आहे संबंधित अधिकारी होतात. सन्माननीय महापौर महोदय आणि सर्व सन्माननीय सभागृह, मॅडमने जो आता प्रश्न उपस्थित केला की कचऱ्याबद्दल, तो कचऱ्याचा आपलं जे टेंडर आहे ते आउटपुट बेसिसवरती आहे. पर टन बेसिस होते 250 रुपये पर टन आपण त्याला देतो दरवर्षी दर दिवसाला. आणि हे वन ऑफ द लोएस्ट आहे पूर्ण राज्यामध्ये. ठीक आहे. आणि त्यानुसार त्याने पूर्ण कचरा कर्मचारी त्याचे आहेत त्याने पूर्ण कचरा उचलून नेणं, घरोघरी उचलून नेणं अपेक्षित आहे. त्यामध्ये सर्वप्रथम काय झालं, ज्यावेळेस पाहणी करण्यात आली त्यावेळेस लक्षात आलं की अनेक ठिकाणी नागरिकांची तत्कालीन सन्मान्य लोकप्रतिनिधींची मागणी होते, त्यानुसार ते करण्यात ठरलं. त्यामध्ये तांत्रिक कर्मचारी आहेत झोनमार्फत त्यांच्यामधून तपासणी करण्यात आली, त्यांच्याकडून एस्टिमेट करून घेण्यात आलं. आणि त्यानंतर माननीय उपसमितीच्या तत्कालीन प्रशासक काळ असल्यामुळे उपसमितीची सक्षम मान्यता घेऊन त्यावर तयार करण्यात आली आणि तशा प्रकारे काम करून घेण्यात आलं आहे. एका बाथरूमला किती खर्च यायला बघते? कारण मला सांगा, आपण स्वच्छ भारत अभियानमधनं ज्यावेळेस आपण लोकांना घरोघर प्रत्येक जणाला 15,000 रुपये बाथरूमसाठी देत होता एक शौचालयासाठी, मग तुम्ही एका शौचालयासाठी किती रुपये खर्च करायला बघता ते सांगा जरा मला. हे परिस्थितीने होत आहे. त्या प्रत्यक्ष संबंधित जेईने जागेवर गेले, झोन अधिकारी यांच्या अंतर्गत जेई आहे ज्युनियर इंजिनियर्स त्यांनी जागोजागी गेलेले आहेत. त्यांनी सर्वे करून ज्या ठिकाणी जी दुरुस्तीची आवश्यकता आहे तांत्रिक तज्ञ म्हणून जेई असतात त्यांनी जे सर्वे केलेले आहे, त्यांनी एस्टिमेट बनवले, त्याला TS घेऊन प्रमाण देऊन वर्क ऑर्डर दिलेली आहे. ते वर्क ऑर्डर दिले. आता तुमचा पुढचा मुद्दा काय आहे ते सांगा. आता जिथं जिथं तुम्ही शौचालयाचे कामं केलेच नाहीत त्या भागामध्ये जिथं गरज आहे तात्काळची ते अजूनपर्यंत झाले नाहीत. आणि इलेक्ट्रिक बोर्ड तुम्ही शौचालयाच्या भागामध्ये व्हायला बघता ते इलेक्ट्रिक बोर्ड जॉईन केलेला या जिथं शौचालय गरज आहे घाणीचं साम्राज्य व्हायला बघते त्या ठिकाणी टॉयलेट धुण्यासाठी बोर्ड नाहीत काय नाही. त्याचं काय नियोजन आहे आणि त्याचं बजेट किती केला? इलेक्ट्रिक बोर्डची व्यवस्था ही फक्त ज्या ठिकाणी टॉयलेट आहे त्या ठिकाणीच करता येते. इतरत्र कुठेही बोर्ड मारता येत नाही घनकचरा विभागाला. फक्त जिथे शौचालय आहे त्या ठिकाणीच फक्त बोर्ड आम्ही मारण्यासाठी बजेट दिलेलं आहे. इतरत्र बोर्ड मारता येणार नाही घनकचरा विभागाला मारतो. आतापर्यंत कुठलेही बोर तिथं मारले नाहीत केले नाहीत. त्या ठिकाणी मी बघता की बोर मारायचे तिथे गेल्यानंतर ना व्यवस्थित बोर मारत नाही, तिथे जाऊन फिरत नाही करणार. जिथं गरज त्या भागामध्ये करून सांगा ना. आता अजून एक माझा दुसरा मुद्दा मी गाड्याचा सांगते. शहरामध्ये आपले काळाचं हे ते थोड्या वेळ बोलू की घ्या पाठवून जाणार काळाचं म्हटलं काय बसायचं का विचार प्रश्न आहे ना त्या भागामध्ये ते तरतूद करून त्यांनी महिलांसाठी चांगली सुविधा द्या जिथं जिथं जायला बघता. आणि महिला कक्ष होणं एक गरजेचं आहे. जिथं जिथं महिला शौचालयाच्या भागामध्ये महिला कक्ष करून त्याने द्यावा. ह्या बोर्डामध्ये तुम्ही रचना घ्या. आणि पुढचे मुद्दे जे आहेत ना मी ज्याच्या त्या बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद. त्यांच्या रिलेटेडच सांगू इच्छिते की मे बी तुम्हाला सगळ्यांना हे वाटेल की मी उठती आहे आणि मग नंतर सगळ्यांचं कौतुक करते, टाळ्या वाजवते आणि खाली बसते. बट आता जर तुम्ही बजेट बघितलं जे आपल्या समग्र नेत्यांनी आपल्या सगळ्यांसमोर मांडलेलं आहे, तर इट इज व्हेरी इनक्रेडिबल. इतक्या दिवसात आपण विचार केला नव्हता की सोलापूर शहरामध्ये व जुळे सोलापूर भागामध्ये नाट्यगृह बांधणी हा आपण विषय कधी घेतलाच नव्हता. पण आज हा विषय आपल्या बजेटमध्ये आला आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे की जुळे सोलापूरला नाट्यगृह होते. कारण जुळे सोलापूरची आपण कंडिशन बघितलेली आहे, पण हे बजेटमध्ये इन्क्लूड करणं ही खूप चांगली गोष्ट आहे. जुळे सोलापूर भागात इंडोर स्टेडियम बांधणे, हे स्टेडियम बांधणं खरंच गरजेचं आहे. काय होतंय, भारतीय जनता पक्षाने छोट्या गोष्टींना पॉइंट आउट करून जिथं जसे पैसे लागत आहेत त्यांनी बरोबर म्हणजे आपल्या पार्टीने बरोबर ते पैसे तिथे लावलेले आहेत. जे काही मानधन असेल ते
त्याच्यानंतर आपण 4 दिवस आपल्या मीटिंगमध्ये होतो. त्या मीटिंगमध्ये सगळ्यांनी वेगवेगळे मुद्दे मांडले. बट व्हॉट आय रेज वॉज अबाउट द वर्क बोर्ड. इट इज व्हेरी इन्क्रेडिबल की ह्या बजेटमध्ये आपल्या सभागृह नेत्यांनी वर्क बोर्डचा इश्यू पण घेतलेला आहे. आजपर्यंत असं झालेलं नाही आहे की कुठल्या बजेटमध्ये हा इश्यू आलेला आहे. आणि जर आपल्या या बजेटमध्ये हा इश्यू येतोय तर आपण सगळ्यांनीच या बाबतीत हे कौतुकास्पद आहे. असं नाही आहे की आपण जे काही बोललोय ते फक्त लिहिलंय किंवा विसरून गेलेले. पण आज या बजेटमध्ये छोट्या छोट्या गोष्टी इन्क्लूड करून सभागृह नेत्यांनी हे प्रूव्ह केलेलं आहे की भारतीय जनता पक्ष हे कधीच कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी सोडत नाही. इथं आपण सगळे बसलेलो आहोत. तर मला असं वाटतंय की आपण या बजेटला का नाही टाळा वाजवते. कारण या बजेटनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे की आपण कुठलीच गोष्ट दुर्लक्ष करत नाही. आपण कधीच बोललो नव्हतो की जुन्या सोलापूरला आपल्याला नाट्यगृह पाहिजे. पण आज जर या बजेटमध्ये इन्क्लूड केलं तर आपण आपल्या सभागृह नेत्याचे आभारही मानले पाहिजेत आणि त्याचं तितकंच कौतुकही केलं पाहिजे. तर आपण त्यांच्यासाठी जोरात टाळा वाजवू. नेते धन्यवाद हो. टाळा राहिल्या. यांना त्रिवार अभिवादन करते आणि माननीय महापौरताई, आयुक्त साहेब, सभागृह नेता, माननीय स्टँडिंग कमिटी चेअरमन रंजिताताई आणि या शहराच्या अध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेविका माननीय रोहिणीताई तडवळकर, या सगळ्यांच्या विचाराने आजचा जो अर्थसंकल्प मंजूर केला आहे तो अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा खेळ नसून तो शहराच्या भविष्याचा आराखडा असावा असे मला वाटते. सोलापूर शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे हा अर्थसंकल्प म्हणजे विकासाची दिशा ठरवणारा महत्त्वाचा मुद्दा आहे, एक टप्पा आहे. एखाद्या शहराचा जर विकास करायचा असेल तर तो त्याच्या इमारतीमध्ये नसून तर त्या शहरासाठी आखलेल्या योजनांमध्ये आहे आणि त्यांची अंमलबजावणी. महापौर साहेब, मी बोलताना थोडं तुम्ही ऐकावं कारण आम्ही पहिल्यांदाच या बजेट मीटिंगवर बोलतोय. ऐका ना साहेब, मला काय म्हणायचंय, मी 2017ची नगरसेविका होते पण त्यावेळेस आम्हाला अर्थसंकल्पावरती काय बोलावं हेच कळत नव्हतं. पण यावेळेस आम्हाला पक्षाने संधी दिली आणि महापालिका म्हणजे काय असतं हे थोडं थोडं समजायला लागलंय आणि त्याच्यावरतीच आम्ही थोडंसं भाष्य करतोय. त्यामुळं सभागृहाने आम्हाला शांतपणे ऐकून घ्यावं. आमच्या मनातले जे काही विचार आहेत ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि मला वाटते की हा मोठमोठ्या इमारतीमध्ये नाही तर त्या शहरासाठी आखलेल्या योजनांमध्ये आहे आणि त्यांची अंमलबजावणी ही आपण सर्वांनी केली पाहिजे. विशेषतः प्रशासनाने गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहर हे अनेक समस्यांना सामोरे जात आहे आणि त्यातली अति महत्त्वाची आणि जिव्हाळ्याची जर कोणती गोष्ट असेल तर तो आहे पाणी प्रश्न. कारण पाणी प्रश्नावरती अनंत भाऊनी एक पूर्ण सभागृहामध्ये तुम्ही जी बोलण्याची संधी दिली आणि त्याच्यामध्ये सोलापूर शहराच्या संदर्भामध्ये आपण बोललो आणि त्याच्यावरती उपाययोजनांची सांगितलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शहरातील रस्ते, शहरातील खड्डे आणि कचऱ्याचं साम्राज्य हे या सोलापूर शहरामध्ये दिसून येते आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे झालेले दुर्लक्ष, प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष. म्हणूनच आपण या अर्थसंकल्पामध्ये केवळ योजना नाही तर पाणी पुरवठा सुधारणा, दर्जेदार रस्ते, खड्डेमुक्त सोलापूर शहर, स्वच्छतेसाठी राबवण्यात येणारे स्वच्छता अभियान यांना प्राधान्य दिलेलं आहे. याशिवाय शिक्षण व आरोग्य या क्षेत्रामध्ये सुधारणा करून नागरिकांचे जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला आरोग्याच्या विषयी इथं एक गोष्ट म्हणायची आहे. बजेटमध्ये सभागृह नेता साहेब तुम्ही बोलचावडी दवाखान्यासाठी निधी उपलब्ध करून ठेवला आहे पण न्यू बुधवार पेठ येथील साबळे दवाखान्यासाठी मला वाटतंय तुम्ही हा निधी थोडा ठेवायला पाहिजे होता. होय, बजेटमध्ये ठेवून आम्ही मागणी केल्यानंतर तुम्ही मंजूर करणार पण तो हेडवरती
जर ठेवला असता तर मला असा आनंद वाटला असता, कारण साबळे दवाखाना हा झोपडपट्टीमध्ये आहे आणि पूर्ण स्लम एरियामध्ये आहे. त्याही दवाखान्याचा आपण विचार केला असता तर फार छान झालं असतं. पण असो, मात्र फक्त योजना आखून पुरेसे होणार नाही, तर त्या योजनांचं तरतूद करावी लागेल. शहराचा विकास हा केवळ प्रशासनाचीच गरज नसून ती सोलापूर शहरातील प्रत्येक नागरिकांची आणि आपण स्वतः जे सदस्य आहोत त्यांची पण आहे. आणि मला इथं सभागृह नेत्यांसाठी एक विशेष धन्यवाद द्यायचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन यासाठी आपण निधी उपलब्ध ठेवलेला आहे. ते मंजूर केलेलं होतं, पण त्यावरती कुणीही कार्य केलेलं नाही आणि त्यासाठी आपण गेटवरती बजेट ठेवला, त्याबद्दल पण मी तुमचे धन्यवाद मानते. आणि शिक्षण व आरोग्य यामध्ये सुधारणा तरी केलेलीच आहे. हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा कागदावर न ठेवता त्याची अंमलबजावणी आपण सगळ्यांनी करावी, एवढंच मी बोलते. आणि आम्हाला ऐकून घेतले सभा होणार नाही, कारण 20 तारखेच्या नंतर आपली सभा असते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 तारखेला असते. त्यामुळं त्या जयंतीच्या शुभेच्छा मी ॲडव्हान्समध्ये आता तुम्हाला सगळ्यांना देते. धन्यवाद. जय भीम. महापौर साहेब. अंदाजपत्रकाला पाठिंबा देण्यासाठी आणि महापौर साहेब आपलं पक्ष नेते, स्टँडिंग कमिटी चेअरमन, उपमहापौर आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करण्या शहराचे अध्यक्ष महापौर, उपमहापौर, सभागृहाचा माझं भाषण मी या ठिकाणी बोलत आहे. खरं तर गेल्या 4 वर्ष सोलापूर महानगरपालिकेमध्ये आम्ही नगरसेवक म्हणून नव्हतो. या ठिकाणी प्रशासक होते आणि 4 वर्षाच्या नंतर पुन्हा नव्यानं हे सभागृह या ठिकाणी बजेटसाठी या ठिकाणी एकत्र आलेलं आहे. या वर्षीचा बजेट अतिशय चांगल्या पद्धतीनं महापौर, पक्ष नेते, स्टँडिंग कमिटी चेअरमन, उपमहापौर, अध्यक्ष या सगळ्याच्या संमतीनं हा बजेट तयार झाला. जवळपास 1445 कोटी रुपयाचा हा बजेट या ठिकाणी आपण सादर केला आणि हा बजेट सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाला खऱ्या अर्थाने चालना देणार. खरंच या ठिकाणी या 45 नाही 49 1449 45 नाही 1449 हो माझ्याकडे आकडा आला होता म्हणून म्हणलं. ठीक आहे, असू द्या. ठीक आहे, दुरुस्ती करू. प्रोसिडिंग मध्ये सुद्धा दुरुस्ती. ओके. खरं तर अभिनंदन यासाठी करणार आहे मी महापौर साहेब, सोलापूर शहराच्या अस्मितेचा असलेला सध्याचा एक ज्वलंत प्रश्न आहे. आपल्या डॉक्टर आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या पाठीमागं संविधान भवन निर्माण करण्यासाठी आपण गेल्या 2021 मध्ये त्यासाठी ठराव पारित केलेला होता आणि त्या ठरावाला अनुसरून या ठिकाणी आज 1 एकर जागा संविधान निर्माण करण्यासाठी या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेला मिळाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संविधान भवनामध्ये निर्माण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या ठिकाणी सोलापूर शहराच्या प्रत्येक तरुणाला याचा फायदा होणार आहे. त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेचं केंद्र होणार आहे, कॉन्फरन्स हॉल होणार आहे, सुसज्ज अशी लायब्ररी त्या ठिकाणी होणार आहे, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि यासाठी हे संविधान भवन निर्माण होणार आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनावरील अनेक आठवणी या ठिकाणी आपण जतन करणार. अशा पद्धतीचं नियोजन या संविधान निर्माण कृती समिती जी आहे त्या कृती समितीत आहे. आणि या कृती समितीनं विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ, आमदार विजयकुमार देशमुख पालक, सुभाषबाबू देशमुख, देवेंद्रदादा कोटे या सगळ्यांची भेटी घेतल्या. सगळ्यांच्या भेटी घेतल्या, सगळ्याला निवेदनं दिली. या ठिकाणी संविधान भवन निर्माण होणं किती आवश्यक आहे, किती गरजेचं आहे हे महत्त्व पटवून दिलं. आणि त्यानंतर मग पटवून दिल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच्यावरती कृती करून दाखवली की सोलापूर महानगरपालिकेमध्ये आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या शासनाने आणि महापौर साहेब आणि त्या परिसरातील लोकांना म्हणजे पावसाळ्यामध्ये हैराण आणि नव्यानं याची बांधणी करणं खूप गरजेचं होतं. आणि म्हणून आम्ही वारंवार हा प्रश्न रेटून धरला
या ठिकाणी आम्हाला 50 लाख रुपयाचा निधी या मशागतीसाठी मिळाला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप आभार. त्याचबरोबर अजून एक महत्वाचा मुद्दा खूप छोटा आहे, तो म्हणजे झोनच्या संदर्भात आहे. झोनसाठी साहेब आपण रस्ते, ड्रेनेज, त्यानंतर लाईट, गटारी दुरुस्ती, त्याबरोबर मुरुम पसरवणे, छोट्या छोट्या कामासाठी आपण गेल्या 5 वर्षामध्ये पाठीमागा जो निधी आपण उपलब्ध करून दिलेला होता, त्या निधीमध्ये आपण वाढ केली. हे अतिशय मला आनंदाचा या ठिकाणी वाटत आहे. कारण का आम्ही स्वतः नगरसेवक म्हणून जरी या ठिकाणी आम्ही नाही पोहोचलो तरी आमचा ज्या वेळेला आमचं ते आमच्या प्रभागातील नागरिक त्या ठिकाणी जाईल, त्या समस्या, त्या अडीअडचणी ज्या वेळेला दोन अधिकाऱ्यांना सांगेल त्याला निश्चितच या निधीचा वापर त्याच्यासाठी होईल आणि या लोकांची छोटी मोठी कामं यातून पूर्ण होतील असं मला या ठिकाणी विश्वास वाटतो. त्यामुळे आपलं पुन्हा एकदा खरं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो. सगळ्याच बाबतीमध्ये अनेक विविध गोष्टी आहेत निधीच्या, त्यामध्ये आपण भरीव निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल आपला आभार तर आहेच आहे. परंतु पुन्हा एकदा मी या ठिकाणी आपलं सगळ्यांचं कौतुक करतो, सगळ्यांचा आभार मानतो की सोलापूर शहराचा हा बजेट जो आहे हे बजेट खऱ्या अर्थानं सोलापूर शहराच्या विकासाला चालना देणारा असा हा बजेट आहे. कोणी काहीही म्हणू द्या, परंतु आम्ही मात्र या बजेटचा पाठिंबा देतो, मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. महापौर साहेब सुट्टी करा, जेवण तर आपल्याला आयुष्यालाच लागले. मेन शहरात जे घोटाळा केला ते घोटाळा जेवण खायचं, प्यायचं, झोपायचं तेच काम असते. बरोबर आहे नाही? पत्रकारांना पण कळवा, शहराचा विकास महत्वाचा आहे का जेवण महत्वाचं आहे? जे माझा मुद्दा होता की महापालिकेने जे 2 कोटी रुपये खर्च करून सनी महापालिकेच्या इथं AC टॉयलेट 4 बांधलेले, ते कुठल्या भागामध्ये बांधले तर ते फुटायचं बंद आहेत का चालले तर ते खुलासा करून द्यायला सांगा. गेले 2 वर्ष झाले ते बंद आहेत. संबंधित अधिकारी त्याच्याबद्दल मान्य महोदय, त्याबद्दल मी थोडक्यात माहिती देतो. ऍक्च्युली हे 2000 सुट्टी करा, जेवण तर आपल्याला आयुष्यालाच लागले. मेन शहरात जे घोटाळा केला ते घोटाळा जेवण खायचं, प्यायचं, झोपायचं तेच काम असते. बरोबर आहे नाही? पत्रकारांना पण कळवा, शहराचा विकास महत्वाचा आहे का जेवण महत्वाचं आहे? जे माझा मुद्दा होता की महापालिकेने जे 2 कोटी रुपये खर्च करून सनी महापालिकेच्या इथं AC टॉयलेट 4 बांधलेले, ते कुठल्या भागामध्ये बांधले तर ते फुटायचं बंद आहेत का चालले तर ते खुलासा करून द्यायला सांगा. गेले 2 वर्ष झाले ते बंद आहेत. संबंधित अधिकारी त्याच्याबद्दल मान्य महोदय, त्याबद्दल मी थोडक्यात माहिती देतो. ऍक्च्युली हे 2000